नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBBS पॅटर्न या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी BMS ची सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट जारी केलेली आहे CET सेलनं. त्यानुसार मित्रांनो, आरे पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो ओपनचा आहे 612, SCBC चा आहे 596, OBC चा आहे 598, EWS चा आहे 590, SC या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 530, ST या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 406, NTB या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 559, NTC या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 596, NTD या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 587, विजे चा कट ऑफ आहे 585. तर मित्रांनो, हा जो कट ऑफ काढलेला आहे तो आहे प्रत्येक कॅटेगरीचा या कॉलेजचा शेवटचा कॅन्डिडेट आहे, त्यानुसार हा कट ऑफ पकडलेला आहे. मित्रांनो, अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो ओपन या कॅटेगरीसाठी आहे 590, SCBC साठी आहे 587, EWS चा आहे 564, SC या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 519, ST या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 582, NTB चा आहे 548, विजे चा आहे 576. तर मित्रांनो, हा जो काही कट ऑफ आहे तो ह्या कॉलेजचा कॅटेगरी वाईज लास्ट कॅन्डिडेट आहे, त्यानुसार हा काढलेला कट ऑफ आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर या कॉलेजचा जो कट ऑफ आहे, तर मित्रांनो, ओपन या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 597 मार्क, SCBC चा आहे 583 मार्क, OBC चा कट ऑफ आहे 593 मार्क, EWS चा आहे तो आहे 556 मार्क, SC या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 522 मार्क, ST या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 389 मार्क, NTB या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 560 मार्क, NTD या कॅटेगरीचा कट ऑफ आहे 584 मार्क, विजे चा कट ऑफ आहे 575 मार्क, NTC चा कट ऑफ आहे 586 मार्क. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल धाराशिव या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो ओपन कॅटेगरीसाठी आहे 584 मार्क, SCBC साठी आहे 582 मार्क, EWS साठी आहे 558 मार्क, SC या कॅटेगरीसाठी आहे 505 मार्क, ST या कॅटेगरीसाठी आहे 372 मार्क, NTB साठी आहे 560 मार्क, NTD साठी आहे 572 मार्क, विजय साठी आहे 545 मार्क, NTC साठी आहे 572 मार्क. तर मित्रांनो, टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो आहे ओपन या कॅटेगरीसाठी असणार आहे 600 मार्क, SCBC साठी आहे 594 मार्क, OBC साठी आहे 599 मार्क, EWS साठी आहे 587 मार्क, SC साठी असणार आहे 526 मार्क, ST साठी आहे 401 मार्क, NTC साठी आहे 595 मार्क, NTD साठी आहे 558 मार्क, विजय साठी आहे 577 मार्क. तर मित्रांनो, हा जो काही कट ऑफ काढलेला आहे तो आहे तुम्हाला सांगितलेलाच आहे की प्रत्येक कॅटेगरीचा त्या कॉलेजचा लास्ट कॅन्डिडेट पकडलेला आहे, त्यानुसार त्या कॅटेगरीचा कट ऑफ पकडण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून जर कट ऑफ बद्दल काही माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.